राज्यात शिवसेना भाजपात वाद सुरू असला तरी पैठणमध्ये साखर कारखान्याच्या कार्यक्रमात या दोन्ही पक्षाचे नेते एकत्र आले होते। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांच्या बरोबर व्यासपीठावर खासदार चंद्रकांत खैरे आणि पैठणचे शिवसेना आमदार संदीपान भुमरे यांनी हजेरी लावली। या कार्यक्रमात भाजप नेत्यांनी शिवसेनेवर चांगलीच टोलेबाजी केली। पैठणच्या संत एकनाथ साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभासाठी शिवसेना आणि भाजप एकत्र आले। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भाजप अध्यक्ष अमित शहा उपस्थित होते। यावेळी गळीत हंगामाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात टोलेबाजीही चांगलीच रंगली। यावेळी आमदार भुमरेंनी शहा यांची प्रशंसा करत कारखान्याच्या विकासासाठी त्यांना गळ घातली। दिवस मी 15 वर्ष आमदार राहिलो। सचिन आम्ही कांताबापू दिवस त्या देवराच्या कॅबिन समोर बसलो आणि त्यांनी एकच म्हणा भुमरेन ते बाहेर आहे का हाई म्हणलं त्यांना म्हणा परवा फाईल को आपण काय नाही विनाकारण त्रास द्यायचा। या आघाडी सरकारचा ऐकून आम्हाला त्यांना 2 महिने कॅबिन समोर बसून ठेवलं, पण शेवटी आम्हाला आपल्या माध्यमातून न्याय मिळाला। म्हणून मला एकच सांगायचं की अशा अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे। तर खैरेंनीही कारखान्याचा विकास, दुष्काळ या मुद्द्यांवर अमित शहांना मदत करण्याचं आवाहन केलं। 359 लोगों ने मराठवाड़े के किसानों ने आत्महत्या की है। ये सब सूखे के कारण से। मेरी आपको एक विनंती है और आप आदेश दे दीजिए अपने मंत्री जी को, कृषि मंत्री जी को। कृषि मंत्री जी मराठवाड़े में आएंगे और हम लोग उनके साथ में रहेंगे और उनको बता देंगे कि ये सब क्या चल रहा है, तो आपको मदद करना चाहिए। भाजपने मात्र यावेळी शिवसेनेवर जोरदार टीका केली। मुझे ऐसा लगता था कि वो भी अगर मंत्री बन जाए मेरे साथ तो आज सूखा जो पड़ा है उसके बारे में कोई मांग करने की आपको जरूरत नहीं पड़ती थी। लेकिन मैं उम्मीद रखता हूं आज नहीं तो कभी तो भी ये जिम्मेदारी आप पे आना, या ऐसी भगवान से मैं प्रार्थना करता हूं, क्योंकि बहुत दिनों से अपन संघर्ष कर रहे। अच्छे दिन आए और तुम पे ये बारी आई, अब मैं क्या हाथ। दानवेच्या तुफान टोलेबाजीनंतर शहांनीही शिवसेना नेत्यांना चिमटा काढला। मैं यहाँ एक स्पष्टता कर देता हूं जिसके कारण राव साहब को तो कोई कुछ बोलेगा नहीं, मगर चंद्रकांत जी और संदीपा जी पाटिल जी को कोई तकलीफ न पड़े। ये बिल्कुल विशुद्ध रूप से गैर राजनीतिक कार्यक्रम है। दानवेंचं सरकार चालवण्याचं वक्तव्य खैरेंना चांगलंच झुंबलं आणि हिवाळी अधिवेशनात कोण कसं सरकार चालवणार ते पाहू असा दमही भरला। शिवसेनेचा जरी आता मी माझं भाषण जर नंतर असं तर मी उत्तर दिलं असं, पण त्यांना हे समजत नाही की तुम्ही कारखाने चालवा, मग कारखाने चालवा आणि आम्ही राज्य चालवतो। राज्य कसं चालतं ते पहा आता नागपूरच्या अधिवेशनामध्ये। नागपूरच्या अधिवेशनात माहीत पडलं। आज सगळ्या वर्तमानपत्रांनी त्या ठिकाणी इव्हन तुमच्या सर्व मीडियानी सुद्धा हे संपूर्णपणे यांचं पुढे काय होईल ते दाखवलेलंच आहे। या कार्यक्रमामुळे स्थानिक राजकारणातही आता भाजप शिवसेनेला पाण्यात पाहत असल्याचं स्पष्ट झालंय। विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।